नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय 3 BHK लक्झरीज असे रो हाऊस. मित्रांनो, याचं जे लोकेशन आहे हे आहे ओझरमी या ठिकाणी, म्हणजे जत्रा हॉटेल पासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर आपलं हे लोकेशन आहे. नाशिक द्वारका सर्कल पासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आपलं हे लोकेशन आहे. तुम्ही याचं फ्रंट एलिव्हेशन बघू शकता, किती सुंदर असे याचं फ्रंट एलिव्हेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तसंच आपला हा रो हाऊस आहे हा 12 मीटर रोड फ्रंट असणार आहे. तर चला या रो हाऊसचा टूर घेऊया. तुम्ही रो हाऊस शोधताय जो स्पेशियस हवा, 3 BHK हवा, ज्याचा बेडरूम खाली हवा आणि तोही बजेटमध्ये हवा, तर हा रो हाऊस खास तुमच्यासाठी. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला स्पेशियस अशी कार पार्किंग बघायला भेटते, ज्यामध्ये तुमची एक 4 व्हीलर आरामशीर आणि 2 बाईक्स तुम्ही या ठिकाणी पार्क करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला 2500 लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि एलिव्हेशन मध्ये खूप सुंदर अशा या टाइल्स, डिझायनर टाइल्स या ठिकाणी लावून दिल्या, खूप छान वाटतं. आणि कॉर्नरचा रो हाऊस असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 5 फूट साइड मार्जिन बघायला मिळते. घर आपण आयुष्यात एकदाच घेतो आणि ते घर स्पेशियस असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे खरं स्पेशियस काय असतं तुम्हाला हा रो हाऊस बघितल्यानंतर कळेल. चला बघूया. एंट्रन्सला या ठिकाणी आपल्याला डोर बघायला भेटतं. वुडन डोरची फ्रेमिंग केलेली आहे. हा आपल्या खूप छान असा थिकनेस असलेला डोर आहे आणि हा आहे तुमचा स्पेशियस असा लिव्हिंग रूम हॉल. वाव, अमेझिंग. वरती तुम्ही पीओपी फॉल सिलिंग बघू शकता, किती सुंदर पद्धतीने पीओपी फॉल सिलिंग या ठिकाणी डिझाईन केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही साईडने विंडोज दिलेले आहे, म्हणजे खूप छान या ठिकाणी तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन भेटणार आहे कॉर्नरच्या रो हाऊस साठी. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही शेपमध्ये सोफा अरेंज करू शकता आणि समोरच्या साईडला तुमचा टीव्ही पॅनल किंवा टीव्ही युनिट तुम्ही ठेवू शकता. वरती जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला स्टेअरकेस प्रोव्हाइड केलेला आहे. खरंच खूप ह्यूज असा हा आपला लिव्हिंग रूम हॉल आहे. त्यानंतर पुढे आपल्याला कॉमन वॉशरूम बघायला भेटतं, ज्यामध्ये इंडियन फिटिंग्स केलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला हँड वॉश बेसिंग बघायला मिळतं. हार्ट ऑफ द होम म्हणजेच किचन. सर्वात जास्त महिलांचा जो टाइम जातो तो किचन मध्ये जातो, त्यामुळे किचन खूप छान स्पेशियस तिने डिझाईन केलं आहे. एल शेप मध्ये किचन आहे आणि ज्या काही मटेरियल या ठिकाणी यूज झाले, ब्रँडेड मटेरियल यूज झालेलं आहे. वरती तुम्ही बघू शकता युटेन्सिल्स ठेवण्यासाठी तुम्हाला खूप छान पद्धतीने स्टोरेजसाठी सोय करून दिलेली आहे. आणि हा डोर ओपन केल्यानंतर आपण जातो आपल्या वॉशिंग एरियाकडे. तर हा आहे तुमचा वॉशिंग एरिया, ज्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन प्लेस करू शकता. आणि सर्वात महत्वाचं या बंगलोचं जे महत्वाचा जो पॉइंट आहे, पाठीमागच्या साईडला या ठिकाणी तुम्हाला ओपन स्पेस बघायला भेटतो, ज्यामध्ये तुम्हाला लाईफ टाइम व्हेंटिलेशन या ठिकाणी भेटणार आहे. प्लस या ठिकाणी तुम्ही किचन गार्डनिंग किंवा प्लांटेशन करू शकता. चला तर बघूया आपला ग्राउंड फ्लोअरचा फर्स्ट बेडरूम. चला, किचनलाच लागून या ठिकाणी आपल्याला आपला फर्स्ट बेडरूम बघायला भेटतो, जो की ग्राउंड फ्लोअरला आहे. आणि हा देखील खूप स्पेशियस असा आहे. खाली ज्या साइजेस आहेत त्या मेन्शन आहे. या ठिकाणी याला क्रॉस व्हेंटिलेशन दिलेलं आहे. विंडोज खूप छान आहे आणि छान मटेरियल या ठिकाणी यूज केलेलं आहे. चला तर बघूया आपण याचा फर्स्ट फ्लोअर. आता आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट फ्लोअरवर. फर्स्ट फ्लोअरवर या ठिकाणी आपल्याला आपले 2 मास्टर बेडरूम बघायला भेटतात. त्यापैकी हा असलेला आपला सेकंड मास्टर बेडरूम बघू शकता. मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो की अशा पद्धतीच्या रूम साईज तुम्हाला कुठेही भेटणार नाही, त्या इथेच भेटतील. वाव, अमेझिंग, खूप छान आहे. खाली साईज मेन्शन आहे, तुम्ही चेक पण करू शकता. त्याचबरोबर या बेडरूमला आपल्याला बाल्कनी बघायला भेटते, ज्या ठिकाणून तुम्हाला ओपन स्पेस असल्यामुळे खूप छान व्हेंटिलेशन भेटणार आहे. त्याचबरोबर या बेडरूमचा वॉशरूम बघून घेऊया. गॅलरीला च्या शेजारी हा आपला वॉशरूम आहे, ज्यामध्ये कमोडच्या फिटिंग्स केलेल्या आहे आणि मॉडर्न टाइल्स लावलेल्या आहेत, ज्या की सिलिंग लेवल पर्यंत आहे. खूप छान याचं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. चला तर बघूया. आणि बेडरूम मध्ये पण या ठिकाणी आपल्याला पीओपी फॉल सिलिंग करून दिलेली आहे. आता आपण बघणार आहोत आपला लास्ट बेडरूम, म्हणजे थर्ड बेडरूम ह्या 3 BHK चा. या ठिकाणी अशी आपल्याला लॉबी बघायला भेटते. या ठिकाणी अशा स्टेअर्स दिलेल्या आहेत. तर हा आहे तुमचा 3 BHK चा बेडरूम विथ अटॅच वॉशरूम. या ठिकाणी आपल्याला कमोड्स बघायला भेटतात आणि बाहेरच्या साईडनी या ठिकाणी आपल्याला हँड वॉश बेसिंग पण दिलेला आहे. हा आहे तुमचा स्पेशियस असा बेडरूम. बघू शकता बेडरूमची साईज किती छान आहे. आणि याची जी खासियत आहे, या ठिकाणी तुम्हाला स्टोरेजसाठी भरपूर मोठा असा लॉफ्ट बघायला भेटतो, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे डेली इसेन्शियल्स किंवा काही ज्या स्टोरेज
ज्या गोष्टी तुम्हाला लागत नाही नेहमी त्या तुम्ही ठेवू शकता. हे खूप मला पर्सनली छान वाटलं, कारण एरवी देत नाही या गोष्टी, तर हे या ठिकाणी खूप छान आहे. आणि ही आहे तुमची टेरेस. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीची आहे. या ठिकाणी स्टेनलेस स्टील विथ टफन ग्लास दिलेला आहे, डिझायनर टफन ग्लास आहे, खूप छान वाटतं. गॅलरीची साईज पण तुम्ही अंदाज घेऊ शकता. आपण आलेलो आहोत आपल्या टेरेसवर या ठिकाणी आपल्याला 1000 लिटरची ओव्हरहेड वॉटर टँक बघायला भेटते. तसंच या ठिकाणी ब्रिकबॅट कोबा केलेला आहे आणि प्रॉपर स्लोप दिलाय, म्हणजे लिकेजची या ठिकाणी अजिबात चिंता करायची नाही. लोकेशनचे आपण ऍडव्हान्टेज जाणून घेऊयात. या ठिकाणून HL आणि एअरफोर्स हे फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसंच जर तुम्ही आर्मी मधून असाल तर या ठिकाणी तुम्हाला एअरफोर्स कॅन्टीनचा देखील लाभ घेता येणार आहे. आणि मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने जर घर बघत असाल तर ओझर हे परफेक्ट ठिकाण आहे, कारण या ठिकाणून केंद्रीय विद्यालय, रायन इंटरनॅशनल, पोद्दार इंटरनॅशनल, होरायझन स्कूल, असंख्य अशा स्कूल, चांगल्या स्कूल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. तसंच या ठिकाणी एंटरटेनमेंटसाठी आता ओझरचा पहिला मॉल तयार होणार आहे, जो की ओझोन मॉल असणार आहे. या ठिकाणी 2 मल्टीप्लेक्स स्क्रीन असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एअरपोर्ट आहे, जे की नाशिक एअरपोर्ट आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे. आणि या ठिकाणी अकराळे MIDCचं 28,000 करोडचं काम हे फायनल स्टेजला आहे, ज्या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे. तर हे झाले या लोकेशनचे मेन ॲडव्हान्टेजेस. काय मग मित्रांनो, आवडला का तुम्हाला हा रो हाऊस? मला खात्री तुम्हाला हा रो हाऊस नक्की आवडला असेल आणि याची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल. प्राइस जाणून घेण्यापूर्वी या प्राइसचे महत्त्व जाणून घेऊया. सेम असा रो हाऊस जर तुम्ही नाशिकमध्ये घेतला तर तो तुम्हाला 70 ते 75 लाखापर्यंत जाईल. परंतु आपल्या या ठिकाणी फक्त 15 ते 20 मिनिटाचा लोकेशनचा अंतर आहे. आणि ह्या ठिकाणी ओझरमिगमध्ये आपला जो मिडलचा रो हाऊस आहे हा 40 लाख रुपयात आहे आणि कॉर्नरचा जो रो हाऊस आहे हा फक्त 45 लाखात आहे. तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, तुमची साईट व्हिजिट प्लॅन करा आणि तुमच्या स्वप्नातलं रो हाऊस आजच बुक करा. अशाच नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली, कोणाकोणाचं असं घर घेण्याचं स्वप्न आहे हे देखील आम्हाला कळवा. धन्यवाद.